नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। करवीर विधानसभा मतदारसंघात यंदा कोणाची हवा, कोण होणार आमदार? करवीर विधानसभा मतदारसंघात हा तसा भौगोलिक दृष्ट्या 3 तालुक्यात विभागलेला सर्वात मोठा मतदारसंघ। यामध्ये करवीर, पन्हाळा, गगनबावडा या 3 तालुक्यांमध्ये या मतदारसंघाचं क्षेत्र आहे। या मतदारसंघात 275 गावांचा समावेश होतो। करवीरमधील 102, पन्हाळा तालुक्यातील 68 आणि गगनबावडा तालुक्यातील 44 गावे आहेत। प्रामुख्याने दिवंगत आमदार PN पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, संपत बापू पवार, अरुण नरके, आमदार विनय कोरे, महाडिक गट, PG शिंदे गट असे गट भाजप पक्षाची ताकद या मतदारसंघात पाहायला मिळते। वास्तविक पाहता पूर्वी या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे संपत बापू पवार या गटाचं वर्चस्व होतं। त्यांचा पराभव करून स्वर्गीय PN पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे जिंकून आणला। त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ करवीर या नावाने निर्माण झाला। 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाकडून तरुण असणारे चंद्रदीप नरके, स्वर्गीय PN पाटील आणि संपत बापू पवार अशी तिरंगी लढत या मतदारसंघात झाली। यामध्ये 5000 मतांनी नरके यांचा विजय झाला। तरीही स्वर्गीय PN पाटील यांनी मतदारसंघात संपर्क ठेवून लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। यानंतर झालेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नरके, PN पाटील आणि जनसुराज्य पक्षाकडून राजू सूर्यवंशी यांच्यात तिरंगी लढत झाली। यामध्ये नरके हे 720 मतांनी विजयी झाले। यामध्ये राजू सूर्यवंशी यांनी घेतलेली मते देखील निर्णायक ठरली। हा स्वर्गीय PN पाटील यांचा दुसरा पराभव होता। तरीही जनसंपर्क ठेवत जनतेच्या समस्या, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम स्वर्गीय PN पाटलांनी केलं। त्यानंतर झालेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा चंद्रदीप नरके, स्वर्गीय PN पाटील अशी दुरंगी लढत झाली। यावेळी मात्र राजू सूर्यवंशी यांनी PN पाटलांना पाठिंबा दिला। या निवडणुकीत PN पाटील यांचा 22,000 मतांनी विजय झाला। सध्या या मतदारसंघाची राजकीय परिस्थिती पाहता वेगवेगळी समीकरणे निर्माण झाली आहेत। प्रामुख्याने स्वर्गीय PN पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाने त्यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। त्यांच्या मागे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि चेतन नरकेंच्या गटाची भक्कम साथ आहे। त्याचबरोबर स्वर्गीय PN पाटलांनी केलेली विकास कामे, लोकांच्या सोडवलेल्या समस्या यावरती राहुल पाटलांचं भवितव्य अवलंबून आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये असणारा चेतन नरकेंचा गट या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे आणि गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील यांचा असणारा सक्रिय गट, त्याचबरोबर DY पाटील साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेलं कार्य हे देखील राहुल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे। दुसरीकडे विचार केला तर 2 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीत असलेला अनुभव, त्यांच्या कार्यकाळात केलेली विकास कामे, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी असलेला संपर्क, त्याचबरोबर शिंदे गटाची असलेली ताकद, कोणतेही पद नसताना मतदारसंघासाठी आणलेला विकास निधी या सर्व गोष्टी सोबत घेऊन चौथ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारी नरके यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वी जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी हा मतदारसंघ महायुतीमधून जनसुराज्य पक्षाला सोडावा असा जोर धरत संताजी घोरपडे हे आमचे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं। त्यामुळे पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या 68 गावांवर कोरे गटाची ताकद आहे। संताजी घोरपडे यांनी कोरोना काळामध्ये पहिल्यांदा 180 बेडचे अद्ययावत कोविड सेंटर उभारलं होतं। याचा लाभ करवीर मतदारसंघातील रुग्णांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक रुग्णांना झाला। त्याचबरोबर विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संताजी बाबा घोरपडे यांनी विविध सामाजिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं आहे। अनेक विकास कामांसाठी केलेला पाठपुरावा, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी असणारी सतर्कता आणि मतदारसंघात असलेला मोठा जनसंपर्क ही संताजी बाबा घोरपडे यांची बाजू फायदेशीर ठरेल। त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार एवढं मात्र नक्की। भाजप पक्षाकडून देखील बरेच जण इच्छुक आहेत। यामध्ये हंबीरराव पाटील, KH चौगले, डॉक्टर आनंद गुरव हे देखील भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याचं दिसत आहे। स्वर्गीय PN पाटलांना भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते संपत बापू पवार यांच्या गटानं पाठिंबा दिला होता। त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल पाटलांच्या सोबत राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीसोबत स्वर्गीय PN पाटील गट, आमदार सतेज पाटील, चेतन नरके, संपत बापू पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे गट सोबतच आहेत। महायुतीकडून चंद्रदीप नरके गट, विनय कोरे, महाडिक गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप पक्ष सक्रिय आहेत। महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राहुल पाटील यांचं नाव निश्चित समजलं जातंय। मात्र दुसरीकडे महायुतीकडे बरेच उमेदवार इच्छुक असल्यानं मोठा प्रश्न निर्माण झालाय। प्रामुख्याने सर्व इच्छुक उमेदवारांनी प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे।
शिवसेनेकडून चंद्रदीप नरकेंना उमेदवारी मिळाल्यास जनसुराज्य पक्षाचे संताजी घोरपडे काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर भाजप पक्षात देखील बरेच इच्छुक आहेत। येणारी विधानसभा निवडणूक मतदारसंघातील पाणी, पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, रोजगार, उद्योगधंद्यांची निर्मिती यासारख्या विविध विषयांवरती रंगणार एवढं मात्र नक्की। करवीर मतदारसंघात गटातटाच्या राजकारणाला फार महत्त्व दिलं जातं। यातून कोणता गट कोणासोबत प्रामाणिक राहणार आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार हे येत्या निवडणुकीत पाहायला मिळेल। या मतदारसंघात प्रामुख्याने दूध संस्था, विविध सोसायट्या आणि सहकारी संस्था यांचा फार मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होतो। त्यामुळे कोणत्या गटाचं वर्चस्व या विविध संस्थेवरती त्या गटाची ताकद विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरते। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना करवीर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळालं। हे सर्व स्वर्गीय PN पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनातून आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर। याचाही परिणाम विधानसभा निवडणुकीवरती होईल असं अंदाज बांधण्यात येत आहेत। त्यामुळे करवीर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार की बहुरंगी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।